मानवी आयुष्य कोणी सोपं करून दाखवलं तर कोणी ते किती अवघड आहे सांगितलं. पण मी म्हणेन आयुष्य कोणासाठी सोपं आणि कोणासाठी अवघड ठरेल याचा निवाडा करायचा असेल तर आपापल्या आयुष्यात घडणाऱ्या कुठल्याही गोष्टीचा समतोल तुम्ही कसा राखताय हे तपासणं गरजेचं आहे. आत्मविकासाची प्रेरणा घेऊन जगणाऱ्या वर्तमान आयुष्य आणि भविष्य दोन्हीत समतोल राखून सगळ्यात असूनही सगळ्यातून अलिप्त राहणाऱ्या अशा अवलियांची ओळख माऊली ज्ञानोबा यांनी सांगितली आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 5 ओवी क्रमांक 50. तो कर्मे करी सकळे परिकर्म बंधाना कळे जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र. जसं पद्मपत्र किंवा कमळाचं पान पाण्यात राहूनही पाण्यानं ओलं होत नाही, भिजत नाही, अगदी त्याप्रमाणे सर्व कर्म करतो पण कर्मबंधनात अडकत नाही, अशी निष्काम कर्मयोग्यांची ओळख आहे माऊली ज्ञानोबा सांगतात. हाच समतोल तुम्हाला सुखदुःखाचं गणित ठरवायला मदत करतो आणि म्हणून इतर रंजनात्मक गोष्टींमध्ये वेळ न घालवता अभ्यासानं स्वतःच्या व्यक्तिमत्वाची मूल्यवृद्धी करून घेणं ह्यातच खरं यश आहे.